किंकर मारिले 80 सहस्र 14 सहस्र बनकर वणी विध्वंसले मनोहर तिने दशशीर कोपला. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, 80,000 किंकर 14,000 बनकरांना मारलं आणि हनुमानजीने रावणाचं वन विध्वंसून टाकलं असं सांगतात. वानर जाणुनी महाबळी प्रस्तु हस्त जंबू माळी रावणे पाचारुनी जवळे भूज त्या जवळी सांगतो. महाबलवान असलेला हनुमान राक्षस रावणाच्या लक्षात आला आणि रावणानं रावणाचा प्रधान असलेल्या प्रहस्ताचा मुलगा जंबूमाळी याला जवळ बोलवलं आणि काय म्हणतोय, मारिले किंकर बनकर विध्वंसिले मनोहर तो तुहा मारावया वानर युधी दुर्धर गांजुनी. अरे जंबूमाळी, बनकर मारले, किंकर मारले आणि मनोहर असलेल्या वनाचा विध्वंस केला वानरानं. अशा वानराला तू जा आणि त्याला त्रास देऊन मार, अशा प्रकारे रावण सांगतोय. वानर न मारता देखा तुझे परतल्या ऐकाईक तरी तू हरविले नासिक नपुसक राक्षसात. आणि तुला सांगायलो जंबूमाळी, तू जर त्या ठिकाणी वानराला बांधून न येता किंवा वानराला न मारता आलास तर तुझं नाकच कापतो आणि दुसरी गोष्ट कापतो म्हणले तू नपुसक होशील, अशा प्रकारे रावण धमकी देऊ लागला. वानरान करो मर्दान तेव्हाची तुझे काळे वदन रास बारोहण अपमान मुतेव पण मस्तका. जंबूमाळीला धमकी देऊ लागला महाराज, वानर जर तुला नाही ऐकलं तर काळ तोंड करतो, गाढवावर बसवतो आणि मूत्रानं आंघोळ घालतो म्हणला. अशा प्रकारचा सत्कार कोणाचा आहे? प्रधानाच्या मंत्र्याचा. तुम्ही जर रावणाची सेवक झालात, तुम्ही जर चुकीच्या गटारात गेलात तर परिणाम असेच असतात, लक्षात घ्या. ऐसे ऐकून वचनावळी युध ताडीला जंबूमाळी तोही वीरा तुरबळी क्रोधानळी चालला. आणि अशा प्रकारे रावणानं सांगितल्यानंतर बलवान असणारा जंबूमाळी निघालेला आहे. माखरी जुंपीला रता शस्त्र सामग्री घालून समस्त धनश्य घेऊन अत्यभूत आला युधार्थ जंबूमाळी. मोठ मोठी गाढव त्या ठिकाणी रथाला झुकले आणि गाढवावर मोठा गाढव बसला आणि जंबूमाळी युद्धाला निघाला असं सांगतात. तणत कारोनिया मेडा क्रोधे गरजे वानर बापुडा किंकरा बनकरांच्या सुडा घ्यावया रोकडा मी आलो. आणि मोठमोठ्यानं उड्या मारीत म्हणू लागला महाराज, अरे ते वानर तर मारलं, समजा मारलं, आता जाईल आणि वनकर किंकराचा सूड घेईल. हनुमान सांगे गोड गोष्टी तुम्ही चोरीली सीता गुरटी मारे राक्षसांच्या कोटी अवघ्या शिवटी रावण. आणि हनुमानजी त्या ठिकाणी हनुमानजींना म्हणू लागले, माफ करा, हनुमानजी त्या ठिकाणी म्हणू लागले, ते जंबूमाळी म्हणला मी वनकर किंकराचा सूड घेईल. हनुमानजी म्हणले, चोरट्या, तुझा राजा चोर, आमची सीता चोरली आणि सर्वांना आता मारील आणि शेवटी रावणाला मारून सीता नेईल. हनुमानजी बोलतात, जंबू तुझी आवड मोठी किंकरा बनकरासी भीती तुझ मी करीन उठाउटी रथ संपुष्टी समवेत. नाथांचं भावार्थ रामायण आहे. माय बापण नाथ महाराज हनुमंताला म्हणू लागले, जंबू
अरे तुला त्या वनकर किंकरांची लईच आठवण यायला लागली. तुझी जर इच्छाच असेल तर पूर्ण करतो. ते जिथं पोहोचलेत ना, तुझं सुद्धा तिकीट काढून देतो. फ्री मध्ये म्हणले 1 रुपये घेणार नाही, मोफत तिकीट. योगी महाराज म्हणतात बघा, ना बेल ना जेल, सीधा प्रभू से मेल. अशा प्रकारचा प्रकार तुझा मी करतो. अर्ध चंद्रबाण समेळी हनुमान विंदिला कपाळी, बाण इसरून ते काळी लागला निडळी जम्बूच्या. हनुमंताच्या बोलण्याचा राग आला आणि जंबूमाळीनं बाण घेतला. अर्धचंद्री बाण हनुमंताच्या कपाळात मारला. हा वज्रदेही बाण टुपकला आणि टुपकून बाण पुन्हा जंबूच्या कपाळात लागला असं सांगतात. लागता बाणाचा आघात जंबूमाळी पडला मूर्तीत. हनुमान गदगदा हसत विपरीतार्थ येथे झाला. बाण जंबूमाळीनं सोडला, बाण जंबूमाळीला लागला आणि जंबूमाळी मूर्छित पडले. बजरंग बली हसू लागले, खत 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 असं सांगतात. सावर होणी जंबूमाळी वर्षलासे बाण जाळी, बाण कोंदले नभस्थळी भूमंडळी शरदाळ. जंबूमाळी सावध झाला, राग आला आणि रागानं अनेक बाणांचा वर्षाव करतोय. जमिनीमध्ये आकाशामध्ये सगळीकडे बाणच बाण असं सांगतात. राम समरणे आती समर्थ बाणा माझी हनुमंत. रणदोडा सोय नाचत अंग्याघात लागेना, अंगी आघात लागेना. बाण जंबूमाळी सोडू लागला, परंतु बाण हनुमंताला लागत नाही, कारण हनुमान निधडा आहे. राम भक्त आहे. राम नामाच्या गर्जनांनी आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या हनुमंताच्या केसाला बाणाचा स्पर्शही होत नाही असं सांगतात. पंचक्रोश शिळा सोज्वळी कपिले हानिली जंबूमाळी. येथे विंदोनी बाण जाळी केली रांगोळी शिळेची. महाराज वानरच वानर बेमुरवतीने मारत असतात. हनुमंतानं 5 कोसाची शिळा घेतली. आपले माणसं म्हणतात एवढं कसं मारावं, भावाच्या अंगावर दगड घेऊन एवढा जाते. आणि आतंकवाद्याला मारताना म्हणते असं कसं मारावं. बघा योगी साहेबांचं रट्टे कसे असतात, दन रट्टे देतात. हनुमंतानं 5 कोसाचा धोंडा उचलला, दन दिशी जंबूमाळीच्या अंगावर टाकला. जंबूमाळीनं बाण सोडला आणि हनुमंताची शिळा चूर केले असं सांगतात. कोपोनिया हनुमंते विशाल वृक्ष घेऊनी हाते वेगे हानिता जंबूते बाणे वृक्षाते छेदिले. हनुमंताला राग आला, मोठा वृक्ष उपडला, गर 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 फिरवला, ठो दिशी ठोकणार एवढ्या जंबूनं बाण सोडला, वृक्ष तोडला. लाग वेगाचे नीलवला हे चोबानी विंदुनी पायी वृक्ष केला तीर्थाय झाले आश्चर्य हनुमंता. लाग वेगीनं लगबगीनं जंबूमाळीनं 4 बाण सोडले आणि त्या ठिकाणी वृक्ष ठोकून टाकला, तोडून टाकला. हनुमंताला आश्चर्य वाटतंय. जीवे गावा हनुमंता निर्वाण परी घंटायुक्त रांगी काढीला धगधगीत करावयांत वानरा. हनुमंताचा जीवच घ्यावा म्हणून त्या ठिकाणी भयंकर मोठा परी हातामध्ये घेतला आणि हनुमंतावरती परी घेऊनी करतळी गर्जिनला जंबूमाळी. वानरा तुझी करीन होळी धाव सांभाळी हनुमंता. हातामध्ये परीघ घेतला आणि जंबूमाळी गर्जना करू लागला. ए वानरा, आता या परिघाच्या ठोक्यात तू वाचू शकत नाही. हिम्मत असेल तर वाचव स्वतःला. माझ्या परिघाचा घात निश्चय मला हनुमंता.
कैसे निराकिल रघुनाथ रणव्रतांत पाहुयाचा माझ्या आघातानं कैसे वाचेल रघुनाथ. आता हनुमान तूही वाचणार नाहीस रामही वाचणार नाही अशा अनेक प्रकारच्या वल्गना तो करतोय. रावणे मिले आहे माते दिवे मारावे वानराते कोण निवारील माझ्या परिघाते हनुमंता ते वाचवावया. आणि तो त्या ठिकाणी म्हणू लागला रावणानं माझी नेमणूकच केली म्हणलं तुझा काटा काढण्यासाठी, दुसरं काही कारणच नाही आणि ते काम मी करणार आहे अशा प्रकारे जंबूमाळे बोलतोय. परी गयता ती वेगेसी हनुमान झाली लघु लागवासी अंग चुकविले घ्यायासी अंगी विगा आकाशी उडाला. अंगाची चुकवा चुकवी केली हनुमंतानं त्या ठिकाणी परिघ जंबून सोडल्यानंतर हनुमान आकाशात उडी मारतात. शस्त्र देवता पैलाटी परिग गेला हनुमंता पाठी पुचे परिगा घातली मिठीची पली घाटी देवतेची. शस्त्र देवता मोठी आहे मला. हनुमंतानं उड्डाण आकाशात केलं की ती त्याच्या माग निघाली, माग माग येऊ लागली. हनुमानजी म्हणले बर. तिच्या माग शेपूट घातलं आणि तिचं नरड आवडलं महाराज. कर 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 नरड दाबल्यानंतर गट 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 नरड करू लागला. त्यावेळेस काय झालं. देवता म्हणे हनुमंता तुझ मी शरणाली आता शस्त्र शक्तीच्या समजता शरणांगता तुझ होती. आणि देवता हनुमंताला म्हणू लागली अरे हनुमंता मी तुला शरण आले. शरण शरण हनुमंता आजपासून विरोध करणार नाही म्हणले. रामाचा पुरावा मागणाऱ्या पार्टीत राहणार नाही. आजपासून जय श्रीराम म्हणणाऱ्या पार्टीत येते म्हणले. हनुमानजी म्हणले सगळ्या चौकशा माग सगळ्या केसेस हे बघा पक्ष महत्वाचा. बरेच लोक कलियुगात म्हणतात इकडली लोक इकडं आलेस कसे चालतात. चालतात. जे जय श्रीरामचा विरोध करत होते ते जर जय श्रीराम म्हणत असतील तर 4-2 केस मागे घेतले तर काय फरक पडतो. काहीच फरक पडत नाही. हनुमंताच्या अंगावर येणारी शस्त्र देवता म्हणली अरे हनुमंत मी शरण आले आजपासून जय श्रीराम म्हणते म्हणले भजन करते मला फक्त जीवदान दे अशा प्रकारे बोलताय. शस्त्र शक्ती भूत शक्ती अनेक मंत्रांच्या मंत्र शक्ती अवघ्या तुझ शरण येती मज मारुती वाचविलाया. शस्त्र शक्ती मंत्र शक्ती भूत शक्ती माझ्याजवळ जेवढ्या शक्ती आहेत का म्हणले तू जर मला आज वाचवलास ना या सगळ्या तुमच्या बाजूने आणते म्हणले राक्षसांच्या विरोधात घालते. केवढं मोठं काम आहे. पक्ष जर समजा बदलला तर विरोध करणारे लोक जे निघून फिरतात. पक्ष महत्वाचा. पक्ष या शब्दाचा अर्थ होतो बाजू. पक्ष या शब्दाचा अर्थ होतो धर्म. आणि तो धर्म बदलण्याचं आवाहन शस्त्र देवतेनं केल्यानंतर हनुमानजी काय प्रतिसाद देतात ऐका. सोडोनी पुच्छाचे बंधन शस्त्र देवता वाचवून शक्ती मंडळा लोटांगण घाली आपण हनुमंत. नरड्याला बांधलेलं शेपूट काढलं आणि शस्त्र देवता पाया पडू लागल्यानंतर हनुमानजी पाया पडले. कारण एकदा समोरच्यानं जय श्रीराम म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या पाया पडायला काही अडचण नाही. सर्व शस्त्र देवता वंदनीय आहेत. त्यांना हनुमानजी पाया पडतात. मारून शरणागता म्हणून वाचविली शस्त्र देवता बुद्धी बजावे श्री रघुनाथा या बुद्धी समजता शक्तिवंदी. मारू नये शरणागता म्हणून शस्त्र देवता वाचवल्या. पुन्हा म्हणले हनुमानजी पाया पडले असं का वाटेल तुम्हाला. त्याचं कारण आहे भूतांना वंदन करावं. कारण भूती जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे वंदन हनुमंतानं भूतांना केलं का भगवंताला केलं.
भूतांमध्ये भगवंताचा वास आहे म्हणून केलं. एवढं स्पष्टीकरण कुठे आहे महाराज? नाथ महाराज प्रत्येक ओळीत प्रत्येक भाव स्पष्ट करतायत. आता लोक ऐकत नाहीत, त्याला कोण काय करत? जीवन कसं जगावं? सूत्र रामायण. तव त्या शक्ती पै समजता ओवाळीती हनुमंता करती राक्षसांच्या घाता मी उदारता तुझ साह्य. त्या शक्ती हनुमंताला ओवाळतात आणि म्हणू लागल्या, हनुमंता तू राक्षसांना मार म्हणल्या, आम्ही तुला सहकार्य करू. शक्ती वाढली आणि शक्ती सहकार्य झाल्या असं सांगतात. सीतामुची आद्य शक्ती ती जगाने तो लंकापती राक्षस विमुख याची आरती साह्य सर्वार्थी राम भक्ता. सीता आमुची आद्य शक्ती आहे आणि त्या आद्यशक्ती माता सीतेला रावण त्रास देतोय. त्यामुळे रावणाला त्रास देणं आमचं काम आहे. आजपासून आम्ही देऊ. हनुमान म्हणे पुच्छ जग जेठी युधी माझी राखी दे पाठी साह्य शक्ती कोट्यानुकोटी पुच्छासाठी मज झाल्या. हनुमानजी शेपटाला म्हणले, शेपुटराव तुमचं काम बहादर आहे. या शस्त्रदेवतेचं नरड जर तुम्ही दाबलं नसतं तर ती काही जय श्रीराम म्हणत नव्हती ना आम्हाला आमच्या मागचा पाठलाग काही सोडत नव्हती. पण तुम्ही सहकार्य केलात आणि एवढ्या बाया आज आपल्या भजनाला आल्या. तुमचं काम मोठं आहे अशा प्रकारची थाप शेपटावर टाकू लागली. ऐसे पुच्छाचे सवान करुणी पुच्छाचे लालन देऊनी पुच्छाशी चुंबन झाला सावधान युद्धार्थी. शेपटावर शेपटाचं चुंबन घेतलं आणि हनुमानजी युद्धासाठी सज्ज झाले असं सांगतात. परी घेऊन या हाता येता देखुनी हनुमंता जम्मू पावला परमचिंता माझे शस्त्र मज घाता पळतले. जंबूमाळीने सोडलेला परीघ हनुमंताच्या हातात बघितला आणि जंबूमाळी असा थर कापू लागला. म्हणला माझीच शस्त्र आज माझाच घात करण्यासाठी टपलेत, काय करू? रावणा परदारा धर्म पापे शक्ती शोभल्या परवनासला क्रम पराक्रम मरणानुक्रम राक्षसा. जंबूमाळी विचार करू लागलेला रावणानं परनारीच त्या ठिकाणी छळन केलं. आता पराक्रम युद्धाचा आक्रम सर्व नासून गेला. आता एकच क्रम सुरू झालाय म्हणले राक्षसांचा मरण अनुक्रम. एक मेला की दुसरा, दुसरा मेला की तिसरा. राक्षसांना मरण्याशिवाय पर्याय नाही. जंबूमाळी ठरवतो करावया वानरांचे घाता राक्षसे परी सोडीला होता. तो आला हनुमंताचे आता जंबूचा माता छेदावया. हनुमंताचा घात करण्यासाठी सोडलेला परीघ आमचाच घात करण्यासाठी हनुमंताच्या बाजून झालेला आहे असा विचार करतोय. गोपाला हनुमंता परीघ भोंडीला साठोपता लक्ष्मी जंबूची माता होय अनिता तो एका. रावणाला हनुमंताला गर 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 परीघ फिरवला आणि ठो दिशी जंबूवरती परीघ सोडतोय. वेगी उडून अंबरा दात खादले करकरा परीघ भोंडीला गरगरा रमरा टोकिले. कर 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 दात खाल्ले महाराज. रागानं डोळे गर 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 फिरवून परीघ ठोकलेला आहे. हनुमंतानं कशा पद्धतीत ऐका. निधडी हनुमंताची शक्ती नाता शरीराना त्यास असती. हात पाय न दिसती न दिसे व्यक्ती राक्षसा. असा परीघ लागला महाराज की त्याच्या शरीराचं पावडर झालं सगळं. भुग्गा भुग्गा झालेला आहे. कसल्याही प्रकारची अस्थि मांस मज्जा नाडी रोम काहीच उरलं नाही.
सगळं समाप्त झालं असं सांगतात. ना तो रत्ना तो वारू ना ते धनुष्य ना शस्त्र संभारू वानरे केला व्यक्त मारून दिसे गोचरू राक्षस स्पष्ट दिसत नाही. न दिसे गोचरू राक्षस, हाड दिसत नाही, मांस दिसत नाही, नाडी दिसत नाही, काहीच दिसत नाही, अशी स्थिती राक्षसाची बनवली. दुर्धर हनुमंताचा घाता जीव मारून या तीत गायवट न दिसे प्रेत केला भस्मांत राक्षस भस्म करून टाकला महाराज, घाय मारला ठोका आणि राक्षस त्या ठिकाणी संपवला. आधी हनुमंत महाबळी ऐसिया परी जंबुमाळी परी गाय मिळविला रणरंगोळी करुणी. बलवान असणारा जंबुमाळी परंतु घायानं धुळीला मिळवला असं ग्रंथकर्ते सांगतात. जम्बू मारिला तै मारुती प्रहस्त बोलले दुई हस्ती जावयात मंत्राग्नी पूर्ती शोधिता असती नलभेची. जम्बू माळीला मंत्र देऊन अंत्यविधी करण्यासाठी मायक्रोस्कोप लावून हाड बघितली तरी हाड सापडत नाही, एवढा बुग्गा केला असं नाथ महाराज सांगतात. पाहुणिया पुत्र शोका येऊनी रावणा समुख प्रहस्त करिमा शंक दुर्धर दुःख गोटेना. प्रहस्तानं ठण 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 बोंबला सुरू केलं महाराज. मोठमोठ्यानं ओरडू लागला, छाती फुटू लागला, रावणा अरे माझा नाश केलास, माझा संसार खपविलास, माझं पोरग मेलं म्हणून मोठमोठ्यानं रडू लागला. झोटी सुटली मोकळी प्रहस्त लोळे क्षिती तळी ज्येष्ठ पुत्र जंबुमाळी वानरे धुळी मिळविला. डोक्याची केस मोकळी सुटली, गडबडा जमिनीवरती लोळू लागला. प्रहस्त रावणाचा पंतप्रधान होता पण पोरग मेला, मोठमोठ्यानं रडतोय. युद्धी पडला प्रस्थ कुमार इतर प्रधानांचे पुत्र वेगी मोकली दशशिर रनिवानर मारावया. प्रहस्ताचा मुलगा मेल्यानंतर रावणाने विचार केला, म्हणलं एकाच प्रधानाचा जर मेला तर काहीतरी मागं पुढं होईल, आपल्या विरोधात बंड वगैरे असा काही प्रकार होईल. मग सगळ्याच प्रधानांची पोरांना बोलवलं आणि हनुमंताच्या अंगावर सोडलं. रावणाची सभेंता प्रधान पुत्राती गर्वित महावीरांती दृष्टीनं गणित बळोन्मत प्रतापे. रावणाच्या सभेच्या आजूबाजूला प्रधानांची पोर, आता मंत्र्याची लेकरं म्हणजे काय, मंत्र्याच्या घरी पोचलेले गुंड दुसऱ्याला टुटून जगू देत नाही, ही मंत्र्याची पोरं होती. असंच करायचे महाराज, असंच कुणी दिसलं की बघतो तुझी, दाखवतो तुझी, असं करीत फिरायचे. रावणाने सगळे लिस्ट लावून बोलवले, जेवढे माजुरी होते का सगळे बोलवले आणि सर्वांची मीटिंग घेऊन रावण काय सांगतोय, ऐसे बलदर्प अतिद्रप्त शस्त्रास्त्री निपुण नित्य इरा नापेक्षित अतिसमर्थ युधार्थी. अतिशय समर्थ युद्धासाठी असणारे, एकमेकांना न मोजणारे. मंत्र्याच्या घरचे लोक कसे वागतात, मी कोणाला मोजत, मी कोणाला गिनत नाही म्हणतात. अशा प्रकारे कोणालाच न मोजणारे सगळे बोलवले आणि सर्वांची लिस्ट करून काय करतोय ऐका. युधाग्नी प्रधान सूत निवडोनिया समस्त हनुमंतासी युद्धार्थ धाडी लंकानाथ साक्षेपे. हनुमंतानं सर्व त्या ठिकाणी वीरांची निवड केली आणि निवडून
सर्वज्ञ हनुमंतासोबत युद्धासाठी पाठवतो. तुमचे अंगी उदक्रम नित्यवानिता पराक्रम वनविध्वंसी वगम त्यासी संग्राम करावा. आणि रावण म्हणू लागला तुमच्या अंगामध्ये बळ आहे, मग तुम्ही काय करा, ज्या वानरानं वनाचा विध्वंस केलेला आहे त्या वानराकडे जरा जावा असं बोलताय. वाण युद्धास तुम्ही अवघे बुद्धी समर्थ बांधून आणावा. हनुमंत नातरे करावा त्याचा घात पाहू पुरुषार्थ तुमचा. पाहो पुरुषार्थ तुमचा, तुम्ही बुद्धीनं समर्थ आहात तर हनुमंताला बांधून आणा अशा प्रकारे सांगू लागले. थोर वाणीची माता नित्य सांगा सभ्यंता तोच दावावा पुरुषार्थ युधी हनुमंत दाखवणी. त्या ठिकाणी रावण म्हणू लागला खूप बोलतात रे सभेत, मी एवढा बलवान, मी तेवढा बलवान, मी एवढं तूप खातो, मी तेवढे जनावर खातो. आता राक्षसांचं पराक्रम काय असणार आहे? माणसं मारणे, 100 खून पचवले, 200 खून पचवले, असेच पराक्रम असतात त्यांचे. रावण म्हणला खूप बोलताय तुम्ही, आज बोलत नाहीत, आज करून दाखवा असं बोलू लागले. ऐसे सांगता लंकानाथ प्रधान पुत्र समस्त वेगे सुंदरुणी रथ शीघ्र युद्धार्थ निघाले. रावणाने सांगितल्यानंतर उन्मत्त असलेल्या प्रधानांना समोर मार मिळणार आहे माहितीच नव्हतं. निघा युद्धाला म्हणल्याबरोबर नाचतच रथावरती बसले आणि युद्धाला निघाले. हे मरत्नमाळा विराजिता श्रंगारिले अश्वरथ ध्वज पताका डोलत रथ शोभत अतिशोभा. ध्वज पताका लावलेले आहेत, अतिशय सुंदर रथावरती शृंगार करून वीर बसले. मारिया वाचोणी हनुमंता परते तो मातृगामी ऐसी करुणिया शपथ आले समस्त युधार्थी. शपथच घेतली बाबा राक्षसांनी. वानर जिवंतच मारायचं म्हणले, मारल्याशिवाय परत यायचंच नाही, आणि जर आला तर अशा प्रकारच्या शपथा घेऊ लागले. रथारूढ धनुष्य हाती पुढे वाजंत्रे गाजती मागे माता शंख करीती पुत्र संतती निमाली. आणि पुढे रथावरती पोरं बसले, ढोल ताशे वाजू लागले, माग माया रडू लागले. म्हणले माझी पोरग जर रथात बसून जाईनात म्हणले, आता हे मसल वाट्यातच चाललेत, ही काही पुन्हा येणार? आपल्या मातीत आणि त्यांच्या मातीत एवढाच फरक महाराज. राक्षस जाताना रथावर जाऊ लागले, ते काय परत येणार? त्यांच्या माग महिला रडू लागल्या आणि सामान्य माणसाच्या पुढे रडतात. अशा प्रकारचा प्रकारे असं सांगतात. प्रस्त दुःखा समान दुःखी करावया प्रधान हाती पेटला दशानन युद्धी सांतान मोकलिले. त्या माया म्हणू लागल्या, माय प्रहस्ताचं पोरग मेलय म्हणून आमची बी पोरं पाठवायला, सर्वांचं दुःख सारखं व्हावं अशा प्रकारचा विचार रावणानं केला. प्रस्त पुत्र महाबळी रणी मारिला जमुमाळी किंकराची केली होळी केली रांगोळी बनकरा. बलवान असणारा प्रहस्ताचा मुलगा जंबूमाळी मारलाय, किंकर बनकर मारलेत, आमचा चिंट्या पिंट्या घरी येत नाही. येते किती प्रधान संतान आजची झाली निसंतान वानर नवे माविघ्न आले निदान राक्षसा. ज्या वानरानं जंबूमाळी मारलाय त्याच्या पुढे आमचं पोरग काय काहीच नाही म्हणून त्या ठिकाणी माई म्हणू लागल्या, पोरा माग फिरून बघ रे पोरा, पुन्हा दिसणार नाही. स्त्रिया सुद्धा तळमळती
माता पिता शंक करीती वधू धाडिता मारुती पुत्र समाप्ती वानरे. नाथ महाराज हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन करतायत. पोरं नुसती युद्धाला निघाले तर त्याच्या बायकाईने त्या ठिकाणी बांगड्या फोडून टाकल्या. म्हणल्या माय एकदाचाच नवरा गेला. निश्चित आहे हनुमंताच्या पुढे राक्षस गेला म्हणजे मेला. त्या माया म्हणू लागल्या पोरग मेलं, बायका म्हणू लागल्या नवरा मेला, त्यांचे लेकर म्हणू लागले बाप मेला. येरीकडे कडकडाटा प्रधान पुत्र घनदाट रथचक्राचा गडगडाट आले निकट हनुमंता. पोराईमध्ये मस्ती होती महाराज, त्यांच्या मात्र लक्षात येत नाही काय घडणार आहे ते. त्या ठिकाणी पोरं निघाले, हनुमानजी सज्ज आहेत, काय करतायत. देवालयाचे महाद्वारी बैसला होता तोरणावरी रे कोणिया प्रधान पुत्र हरी उल्हास बारी हनुमंता. देवालयाच्या शिखरावर हनुमानजी बसले होते. कोण येते बघूच लागले. गोरगरिबाचे आले तर जाऊ द्या म्हणले असते, पण हनुमानजी म्हणले प्रधानाचे पोरे, खासदार आमदाराचे नाही, कॅबिनेट मंत्र्याची लेकर आहेत म्हणले बघू. कारण शिमगा कुठून सुरू झाला पाहिजे राक्षसांच्या देशात, पार मंत्रालयापासून सुरू झाला पाहिजे. अशा प्रकारचा विचार भक्तीचा दीपक असणारे बजरंग बली करतायत. जैसे पतंग दीपावरी तैशा प्रधान पुत्रांच्या हरी लोटल्या हनुमंताचे वरी शरदारी वर्षती. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं, जसा दिवा असावा त्याच्यावर अनेक पतंग झडप घेतात आणि जळून खाक होतात, तशा प्रकारे अनेक राक्षस हनुमंतावरती बाण सुटती सनसना शस्त्रे वाजती खनखना बाण विंदिती झनझना कालखंडना मांडली. सन 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 बाण सुटू लागले, खन 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 शस्त्र वाजतायत, झन 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 सगळीकडे आवाज आहे, युद्धाचा हलकल्लोळ झाला असं सांगतात. समकाळ शर संपात हनुमान बैसला सावचित्त बाण चुकवी लंगत आत्मा अमात्म्यच्युत मारावया. अमात्य सूत मारावया. प्रधानांची पोरं मारण्यासाठी हनुमानजी टपलेले आहेत महाराज. बाण गुपचूप सहन करू लागले. आलेल्या बाण त्या ठिकाणी शांतपणे स्तब्ध राहिलेले आहेत आणि काय करतात. बाण वर्षले अत्यंभूत जैसे मेघ पर्वतांत अचूक असते आम्ही समस्त मारा हनुमंत बिंदुनी. पर्वतावरती धो 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 पाऊस पडावा तशा प्रकारे हनुमंतावरती बाणाचा वर्षाव राक्षस करतात. एक म्हणती विंदाशिरी एक म्हणती विंदावरी एक म्हणती करा कांडुरी चरणा कुरा चुरापे. एक म्हणू लागला कपाळात बाण मारा, एक म्हणला याच्या नरड्यावर बाण मारा रे म्हणले, एक म्हणला हातपाय तोडा, एक म्हणला याच्या छातीत बाण मारा. अशा प्रकारे त्या ठिकाणी राक्षस बलगणा. एक म्हणे विंदा पोटी एक म्हणे विंदा पाटी एक म्हणे विंदा कंठी फोडू गाठी याची पै. राक्षस म्हणू लागले अरे याच्या पोटात बाण घाला म्हणले, पुढून घालायचं ते मागूनच काढायचं. एक म्हणला तसं नाही मागून बाण मारू म्हणला. दुसरा म्हणला नीट नारड्यावर बाण मारायचं आणि याची घाटीच कापून टाकायचे. अशा प्रकारे बोलताय. एक म्हणती माझे संधान याचे नासी कमी छेदीन एक म्हणे छेदीन दोन्ही कान पुढचे छेदीन म्हणे एक म्हणला नाकच कापून टाका की, एक म्हणला कान कापा, एक म्हणला काय करायचं म्हणला शपूटच कापून टाकायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी राक्षस बोलताय. ऐशा कोणिया गोष्टी
हनुमान हसीनला पोटी मग उठून या जगथेटी लागूल त्राटी सत्राने. या सगळ्या गोष्टी हनुमंतानं ऐकल्या, हसले. म्हणजे आता यांची पायरी भरली आहे, यांना प्रसाद द्यावा लागेल म्हणून शेपुटरावाकडे बघतात. देता बुबुकार उद्भाट अवघ्या झाला हृदय स्फोट. पुचे कवळून एकवाट केले पिष्ट निज घाते. शेपटाला सोडला आणि हनुमंतानं गर्जना केली महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की जय. दणकन आवाज झाला, घाबरले, दचकले. तेवढ्यामध्ये शेपटानं कर्कटून भाला आवळला आणि काय करतायत, दे उडी टाकिता हनुमंत अवघ्या एकची प्राणांत. धडधडा वळती प्रतयांत समवेत रथ घोडी. शेपटाने गाठ बांधली, हनुमंतानं दणकन त्याच्यावर उडी मारली महाराज. तट तुटले, काही जण फुटले, जसं एखादं टरबूज आदळावर रोडवर सिमेंट कॉन्क्रीटच्या. जसं तुकडे तुकडे होऊन जात, तशा प्रकारे राक्षसांच्या हृदयाचे, शरीराचे तुकडे तुकडे झाले असं सांगतात. प्रेते नुरती भूतळा तळ वितळना सुतळा. हनुमान निज बळे आगळा रसातळा ते नेले. बळान आगळा बलवान असणारा हनुमान आहे. आतळ वितळ तळातळ ना सुतळ पाताळ, सप्तही पाताळाच्या पलीकडे अव्यक्त स्थितीला, व्यक्त म्हणजे दिसणे, अव्यक्त म्हणजे न दिसणे, दिसणार नाही अशा अव्यक्त स्थितीला राक्षसांची प्रेत नेले. सर्वच प्रधान एका दणकेत प्रधान पुत्र मारले असं सांगते. लागता हनुमंताचा घाव प्रेतपणा नुरेची देऊ. रसातळीन मिठाऊ धाडी मावाऊ वैकुंठा. रसातळात घातली नाही हनुमंतानं तर वैकुंठाला पाठवले महाराज. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सर्वांना मुक्ती देणारे बजरंग बली राक्षसांना सुद्धा मुक्तीच देतात. ऐसिया परी हनुमंत निर्दळिले प्रधान सुत. बोम सांगावया मुरीतीत केले निर्मुक्त अवघे. ऐसिया परी अशा प्रकारे हनुमंतानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. वार्ताहर रिपोर्टिंग द्यायला सुद्धा लंकेत कोणी नाही महाराज, पण लंकेला पाठ होती वार्ता, गेलेत म्हणजे मेलेत. त्यामुळे अगोदरच त्यांनी पेपरवर छापून ठेवलं होतं, ह्याचा पोरगा मेला, त्याचा पोरगा. जेवढेचे गेले तेवढ्याची नावं होती, फोटो टाकलेले होते, बॅनर बनवून श्रद्धांजली, दुसरा कार्यक्रमच नाही असं सांगतात. दुरोणी पाती सदलो कावगे करीती महाशंख. प्रधान पुत्र एका एक रणी शंख मारिले. त्यांनी आधीच तयारी केली होती महाराज बोंबलायची. तयारी करतात महाराज, केवढा मोठे स्पीकर लावणार डके. त्यांना माहिती दुसरं काही करायचंच नाही, कारण त्यांच्या वाट्याला दिवाळी नाहीच, म्हणून त्यांना दिवाळी खपत नाही. हका बोंबाचा कल्लोळ लंके माझी हलकल्लोळ. रावण आले काळ वेळ करील निर्मूळ राक्षसा. करील निर्मूळ राक्षसा. राक्षसांचं बियाणच ठेवणार नाही. हाका बोंबा एवढाच आवाज असं सांग. प्रस्तादिक मुख्य प्रधान रावणापासी उनी गाण. अवघे करती शंकस्फुरण निशंतान त्वा केले. सगळेच रावणापाशी येऊन आरडू लागले, म्हणले रावणा पोरं मारला असते, आजपर्यंत पगार देऊन वाढिलेले सगळे पोरं एका थपक्यात मेले आमचे, अशा प्रकारे रडू लागलेले. तो अन्नर नवे केवळ सीता कोपाग्नी कल्लोळ. वणी वाढला से प्रबळ राक्षस कुळ निर्धाळावया. अरे तो वानर नाहीये, सीतेच्या
कोपाचा कल्लोळ आहे आणि राक्षस मारण्यासाठी खवळलाय रावणा. आता काही खरं नाही. प्रधान पुत्र संतती रणी मारिली मारुती. ते ऐकून लंकापती चिंता चिंती अनिवार. रावणानं ऐकलं महाराज, प्रधानांच वंश बुडून गेला. आता काय करावं लागेल, चिंता राजा रावण करतोय. जो जो लाडी उदा प्रती त्याची कपी करे समाप्ती. मग रावणी पाचही सेनापती संग्रामार्थी पाठविले. ज्याला ज्याला पाठवलं त्याला त्याला शेवट त्याचा शेवट केला. मग राजा रावणानं हनुमंतासाठी 5 त्या ठिकाणी योद्धे बोलवले असं सांगतात. युपाक्ष विरूपाक्ष दोघे जाण दुर्धर प्रघस भास कर्ण. हे सेनानी वीर दारुण 5 जण दृढ योद्धे. युपाक्ष, त्यानंतर युपाक्ष, विरूपाक्ष, प्रघस, भास्कर्ण अशा प्रकारची 5 जण दुर्धर, ही 5 जण त्या ठिकाणी रावणानं हेरली आणि पाठवली. रावण त्यासी सांगे युक्ती. तुम्ही दुर्धर वीर पुरुषार्थी. वानर धरावा युद्ध शक्ती तुम्ही समजती मिळून. हनुमंतानं रावणानं त्यांना सांगितलं, म्हणला 5 जण तुम्ही बलवान आहेत, त्यांना आधी स्तुती करावी लागते, त्याची नारळ कोण घेईल मला. हनुमंताला मारायचं नारळ, आपल्याकडे नारळ असतं सत्याचं शक्तीचं, त्याच्याकडे नारळ असतं बॉम्ब टाकायचं. हनुमंतावर बॉम्ब टाकायचं म्हणजे इतकं सोपं नाही महाराज. नारळ घ्यावं म्हणून स्तुती करू लागला. म्हणला तुम्ही काय करा, 5 जण बलवान आहात, चौ बाजूने धरा आणि वानराला बांधून आणा. अशा प्रकारे रावण सांगू लागला. समुख येता प्रधान सूत त्याचा वानरे केला घात. तुम्ही बुद्धिबळे प्रतापवंत युद्धे प्रशस्त करावे. रावणानं सांगितलं, म्हणला हे का हो ऐका, ती प्रधानाची पोरं मी पाठविलेली डायरेक्ट पुढे गेले म्हणले, आणि पुढे गेले की ते जय श्रीराम वाला म्हणजे पुढे आलेला कपित आहे. तुम्ही काय करा, तुम्ही मागून जा. राक्षस प्रत्येक वेळी युद्धनीती बदलत असतात. राजा रामायण ऐकलेला असा अवघड आहे. माझं सतत सांगणं एवढंच आहे. पहिल्यांदा कोणता हल्ला केला आपल्याने, सर्जिकल स्ट्राईक केली. पुन्हा दुसऱ्या वेळेस त्यांना वाटलं काहीतरी दुसरा असाच काहीतरी प्रकार होईल. मोदी साहेब म्हणले हम बजरंग बली की तरह यूं गए यूं आए, एअर स्ट्राईक केली दुसरी. का रावण अशा पद्धतीत युद्धनीती बदलतो. रावणाने कसं सांगितलं, मला प्रधानाची पोरं पुढून गेली म्हणून हनुमंतानं मारली. आता दुसऱ्यांदा तुम्ही काय करा, तुम्ही मागून जा. एकानं मागून जायचं, एकानं पुढून जायचं. म्हणजे पुढूनही आलाय वाटतंय, मागूनही आलाय वाटतंय, आणि एकानं वरून डोक्यात धोंड टाकायचं. अशा प्रकारची युद्धनीती रावण सांगतो. चौघे रावणी चौदिशा प्रती केरावे निबस्थिती. रावणी आणि शक्ती युती मारुती धरावा. बघा ना काय त्यानं युक्ती आठवलेली आहे. एकानं पुढं एकानं माग, दोन बाजूला आणि एकानं डोक्यावर. सर्व ठिकाणी राहा आणि हनुमंताला बांधून आणा. अशा प्रकारे सांगतोय. युती धरिता नये हाता तरी करावे त्यांच्या घाता. ऐसी सांगुनी समजता होय जाडिता लंकेश. युद्धामध्ये हनुमान जर हाताला येतच नसेल तर तुम्ही काय करा, खपून टाका त्याला, तिकडच मारा, पण कसं तरी आम्हाला वाचवा. रावण बोलतोय. रथ पताका डोलायमान 5 जण युद्धी प्रवीण. 5 करून युद्ध दारुण मांडिले. रथ दिले, पताका दिले, शस्त्र दिले, डोलत डोलत 5 जण निघाले. आणि कसं युद्ध करतात ऐका. 5 जण हनुमंता ते विडून. युद्ध झगडले दारुण शस्त्र
शस्त्री संपूर्ण हनित. शस्त्र हाणू लागलेले आहेत. 5 ठिकाणावरून हनुमंतावरती प्रहार करतात. दुर्धर पंचमुख पंचबाण मस्तकी विंदिले समुख येऊन पाठीशी तू भास्कर्ण हनी दारुण गदाघात. दुर्घस नावाचा जो आहे तो समोर होता महाराज. त्यानं 5 बाण कपाळात. भास्कर्ण नावाचा जो राक्षस आहे तो मागून पाठीवर वार करतोय. त्यानं किती बाण सोडले ऐका. दक्षिण बाहू युपाक्ष वामांगी विरूपाक्ष शूळ आणि ती प्रत्यक्ष कुक्षोप कुक्षलक्षोनी. दक्षिण बाहूला युपाक्ष आणि वाम हाताला विरूपाक्ष आहे आणि कुक्ष म्हणजे खांद्यावरती चोळ मारू लागले हनुमंताच्या. एक मागून एक पुढून, एक बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला, अशा पद्धतीत हनुमंताला घेरण्याचा प्रयत्न करू लागले. घ्यावया हनुमंतासी घंस गगनात चढला तो प्रघंस बाण वर्ष समशास्त्र जी आकाशी मेघधारा. आकाशातून मेघांच्या धारांचा वर्षाव व्हावा अशा प्रकारे हनुमंताला घस घ्यावी, हनुमंताला मारावं म्हणून प्रघस आकाशातून दगडासारखे बाण टाकू लागला असं सांगतात. पंचाची उडी अवचिती आली हनुमंता भुवंती. तेव्हा पुची केली ख्याती युद्धार्थी सर्वदा. नाथ महाराजांनी सांगितलं 5 जणांची उडी एकदाच हनुमंतावर आली. आता हनुमान बी काही एकटा नाही महाराज, यांच्याकडे शेपुटराव आहे आणि ते शेपुटराव काय करतात ऐका. भूता पुच्छाचा वर्त त्याचा शस्त्रा करुणी घात. 5 आकळले पुच्छांत वीरविख्यात सैनानी. 5 जणांनी सोडलेली शस्त्र शेपटानं तोडली. 5 जणांची टंगड्याला आडे दिले महाराज. 5ही जण आकळून समोर आणले. काय करतायत. जेवी योगी आपण समय निरोधी पंचप्राण ते पुचे 5 जण आकळूनी राखिले. योगी जसा ध्यान साधनेच्या बळावरती पंचप्राण आकळतो, एकाग्र करत असतो, तशा प्रकारे हनुमंतानं 5ही प्राण 5ही राक्षस आकळले असं सांगतात. जेवी काळ प्रळयांत पंचभूतांकरी आवर्त तेवी 5 पुच्छांत बांधी हनुमंत वदार्थी. प्रलय काळाला पंचमहाभूतांना एकत्रित ठेवणाऱ्याला जीवाला काळ घेऊन जातो. तशा प्रकारे 5ही राक्षसांना एकत्रित बांधलेला आहे असं सांगतात. जेवी विवेकी साधुजान 5ही विषया करती दमन तेवी वीर 5ही जण पुचे गुण राखिले. जे विवेकी ते 5 विषयाचं दमन करतात. पंच विषय कोणते. डोळ्याला सौंदर्य पाहावं वाटतं, हा डोळ्याचा विषय. कानाला मधुर ऐकावं वाटतं, कानाचा विषय. नाकाला सुगंध घ्यावा वाटतो, नाकाचा विषय. जिभेला चांगलं खावं वाटतं, जिभेचा विषय. मृदूला स्पर्श करावा वाटतो, त्वचेचा विषय. हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचही विषय दमन साधक करत असतो. ऊन लागलं तरी कीर्तनाला बसावं, स्वयंपाक नाही गोड झाला तरी प्रसादच खावा, अशा पद्धतीचं पंचविषयाचं दमन जसा विवेकी साधू करत असतो तशा प्रकारे हनुमंतानं 5ही राक्षसांचं दमन केलं असं सांगतात. कोपे वनराती रक्त बाळ सूर्या समभासत रागे उकडूनी पर्वत करील कल्पांत 5ही. रागानं लालबुंद झाले, राग आला महाराज. 5 जण धरले आणि मोठं झाड घेतलं आणि ठो दिशी ठेका हनुमानजी देत आहे. 5ही विषय दे निर्गळती ते सुख पावे परमार्थी.
बंधुनी पाचही सेनापती सुखे मारुती उल्हासे. पंच विषयाचं निर्दळन झाल्यानंतर परमार्थिकाला सुख मिळतं बरं. हो, नाहीतर नाही मिळत. अगदी तशा प्रकारे हनुमंतानं त्या 5 जणांना मारलेलं आहे. श्रीराम भक्ताचे आघाती असती माणसना गुण व्यक्ती आगे निले गुणातीती धन्य मारुती सुख मरण. हनुमंतांच्या हातानं मृत्यू मिळणं सुद्धा सुखानं प्राप्त आहे. काहीच उरलं नाही त्यांचं. आजपर्यंत पापही गेलं, आजपर्यंत सगळंच गेलं. हनुमंतानं त्यांना मुक्त केलं असं सांगतात. श्रीराम भक्ताचे कौतुक मारून द्यावे परमसुख कोटी जन्माचे ऋणी दुःख दुःखदायक संग्रामी. राम भक्तांचं कौतुक आहे. राक्षसांचा जीव हरण केला, दुःख हरण केलं, अनेक जन्माचं दुःख हरण करून केवळ सुख दिलं असं सांगू लागलेले आहेत. निर्दाळोनी पाचही जण भुवुकारे देऊनी किरण देवालयाचे तोरण धरून स्थान वैसला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये काल अशा प्रकारची कथा झाली. हनुमंतावरती राजा रावणानं 5 वीर सोडले, 5ही जणांचं निर्दळन केलं आणि हनुमानजी त्या ठिकाणी मंदिराच्या शिखरावरती बसले असं सांगतात. पंचभूत निर्दाळोनी पंचभूताची निवृत्ती साधका परमानंदा प्रती वधूनी पाचही सेनापती सुखे मारुती उल्हासे. त्या ठिकाणी पंचभूतांची निवृत्ती साधका परमानंद प्राप्ती. पंचमहाभूतांपासून पंच विषय उत्पन्न होतात म्हणून पंचमहाभूतांची निवृत्ती साधकाला परम आनंद देते. तशा प्रकारे 5 प्रकारचे शत्रू हनुमंतावरती तुटून पडले होते, त्यांचं निर्दळन केलं आणि हनुमानजी आनंदाने बसले असं सांगतायत. मारिले 5ही सेनापती बोंब गेली लंके प्रती दचकलासे लंकापती वानरे ख्याती लाविले. 5ही सेनापती मारल्याची बातमी रावणाकडे पसरल्या बरोबर सगळीकडे शिमगाच महाराज. कारण रामचंद्र प्रभूंचे भक्त असणाऱ्या हनुमंताचा दरारा राजा रावण घाबरलेला आहे. पारखे केले अशोकवान सहजे सीता निरोण क्रोधे कापे दशानन पाहि आपण कोण धाडू. राजा रावण लट 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 कापू लागला. म्हणला, पारखे केले अशोकवन, माझच अशोकवन आहे पण माझी जायची हिंमत नाही. कारण तिथं जय श्रीराम वाला आलाय, काय करू आणि कोणाला पाठवू विचार रावण करतोय. तव देखिला समोर जो का लाडका खया कुमार त्यासी सांगी दशशीर मारी वानर प्रतापे. अशा प्रकारचा विचार करतोय तोपर्यंत राजा रावणाच्या नजरेला त्याचं बारकं पोरग दिसलं महाराज. अतिशय लाडका असणारा मुलगा. रामायणाची विशेषता नाथ महाराजांचं वर्णन लक्षात घ्या. पंतप्रधानांच्या पोरापासून सुरुवात सेनापती पर्यंत सर्वांचा शेवट झाला आणि आता राजपुत्रांपासून सुरुवात आहे. राजाचा मुलगा असणारा अखया लाडका त्याला बोलवला आणि सांगितलं, अखया, अरे एक वानर खूप त्या ठिकाणी त्रास देत आहे अशोकवनामध्ये, त्याला तू जाऊन मार अशा प्रकारे सांगतोय. आज्ञा देता दशशिरा वेगी निघाला खया कुमार छत्रपताका ध्वज मनोहर रंवर रत्नाढ्य. छत्र
पताका ध्वज सर्व त्या ठिकाणी दिलेले आहेत. नाना प्रकारचे घोडे अश्व दिले आणि मुलाला पाठवतोय. 8 वारू शिरोमणी हेमबाण साचा पतुनी पाठीसी राजकुमार श्रेणी निपुण रणी रणयोद्धे. 8 घोडे आहेत. सुंदर अशा प्रकारचा रथ आहे. नाना प्रकारच्या पताका आहेत आणि हजारो राजकुमार. कारण रावणाला काही एक लेकरू नव्हतं महाराज. लाडकं पुढं आहे आणि बाकीची माग आहेत. अनेक राजकुमारांना रावण पाठवतोय. अंगी बळाचा गर्व थोर रथी भैसुनी अखया कुमार जेथे आहे हनुमान वीर तिथे सत्वर पै आला. अंगामध्ये बळाची मस्ती होती. रावणाचा मुलगा आहे महाराज. लंकेत फिरत होता कारण गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है. रावण त्या रावणाच्या गल्लीमध्ये कोणावरही भुंकणारा माजलेला असणारा पोरगा अंगातल्या ताकदीवरती हनुमंताकडे गेला आणि आता त्याचं काय होणार आहे. थोर थोरा रावणासी करती मरमर मरो दाडी लाख्या कुमार बळे दुर्धर वानर. प्रत्येक प्रधान असतील कुमार असतील सगळेच रावणावर कडकड बोट मोडू लागले. म्हणले आमची तर लेकरं मारलीच मारली. आता यानं स्वतःच लेकरू सुद्धा निबर्डक वानरा पुढे पाठवले. वानर परत येऊ देत नाही आणि रावणाच्या घरी शिमग्याशिवाय दुसरा आता सण नाही. 14 सहस्र बनकरा पुछ बांधुनिया वारा मत्स्य मगरा दिला चारा आणि किंकरा मारिले. 14 सहस्त्र बनकर मारले. 80 सहस्त्र किंकर गुंडाळून फेकून दिले महाराज समुद्रात. म्हणले मासे हो खा तुम्हाला पंगत. कारण वारकऱ्यापाशी फक्त पंगत आहे. तुम्ही लक्षात घ्या. हनुमंताचा सिद्धांत आहे. पोती वाचायला आलं तरी कांडाची पंगत, शक्तीची पंगत, सत्याची पंगत. अहो हे सगळं अलंकापुरी म्हटल्यानंतर आणि लंकापुरीत गेल्यानंतर सुद्धा राक्षस मारून भूतांना पंगत, राक्षसांना गुंडाळून समुद्रात फेकून माशांना पंगत. कारण जिथं रामाचं राज्य आहे तिथं फक्त पंक्ती असतात. हनुमंतानं सर्व त्या ठिकाणी चारा माशांना मगरींना दिला असं सांगतात. प्रधान पुत्र गर्व भरित ती बळे सदा कुंथत त्या ओघ्याचा केला घात केला निपात जंबूचा. राक्षस प्रधान वर्ग चर्चा करू लागला. म्हणला आमचं प्रत्येक पोरग असंच करीत होतं, बुकाश ठोकीत होत. पाठवलं म्हणलं रावणानं. वानरानं एका झटक्यात सगळीच खतम करून टाकली आणि सर्वात लाडका असणारा पंतप्रधानाचा मुलगा जंबूमाळी जंब्या सुद्धा मारला आणि आता अखया निश्चित मरणार आहे अशा प्रकारे प्रत्येक जण बोलतोय. त्या वग्याचा केला घात केला निपात. हो त्या अगव्यांचा केला घात. प्रधान पुत्र बरोबर आहे. गालोणी पुच्छाच्या वरती 5 मारिले सेनापती. अख्या बापुडे ते किती खेने मारुती मारिल त्या. अखया बापुडा तो किती. अहो एवढे प्रधानाची मुलं एका झटक्यात ज्यानं मारलेत. जंबूमाळी सारखा जंब्या साधा नव्हता महाराज. जंब्या बलवान होता. जंब्यानं भयंकर अशा प्रकारचा परीघ हनुमंतावरती सोडला होता. देवलोक सुद्धा थरथर करू लागले. अशा जंब्याची
समाधी करायला हाड सापडलं नाही, मांस सापडलं नाही. आता मात्र अखयाचं काही खरं नाही. तुझा लाडका कुमार जाणूनी हनुमंत करील मार. रावणा तू चुकला सिथोर तितकाळ कुमार धाडिला. रावणाला त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणू लागला, रावणा चूक केलास रे रावणा, मोठी चूक केलास. तुझा पोरगा म्हणलेस तर नक्की मारते, बेदम मारते म्हणले. कारण तुझ्या प्रधानाची पोरं त्यांना अशी मारले, तुझा हे कळाल्यास किती मारेल. रावणा आता काही खरं नाही, तुझं पोरग गेल्याच जमाय, अशा प्रकारे सगळे बोलतात. दृष्टी पडली हनुमंता गया परतेना मागता. त्याचे रक्षणे लंका नाता वीरा समर्था धाडावे. सर्व प्रधानांनी एकमताने ठराव पास केला आणि सांगितलं, रावणा त्या वानराच्या नजरी पडल्यास पुन्हा तुझ्या नजरी पोरग पडत. गेलं म्हणजे नक्की मेलं. तुला जर काही करायचं असेल तर हजारो सैनिक त्याच्या सोबत पाठव. रावणे निवडून या चोखाट रणरंग दाडिले वीर उद्भट. महायुद्धाचा कडकडाट आले निकट. हनुमंताच्या निकट आले महाराज सगळे. रावणानं भयंकर मोठी राक्षस अखयाच्या सोबत पाठवली आणि बजरंग बलींनी पाहिली. रावणे चतुरंग एक वटा निजळे धाडिले महाबट. अश्वगजरथी गडगडाट आले निकट. हनुमंता अश्वरथ गज सर्व त्या ठिकाणी घेऊन हनुमंताच्या जवळ राजा रावणाचं सैन्य आलेलं आहे. न येता मागिले विरासी अकया भिडला हनुमंतासी. लघु लागवे शरधरासी हनुमंतासी आच्छादी. मागचे वीर सर्व सैन्य सोबत येण्या अगोदरच रावणाचं पोरग रावणासारखं उतावळ होतं महाराज. हनुमंतासोबत झटायला सुरू केली. तर तात्काळ युद्धाला सुरुवात केली आणि कशा प्रकारचं युद्ध करतोय ऐका. अमित बाणी विंदिला शिरी. दोबाने विंदिला भुजावरी. बाण विंदिले स्तनावरी. सर्वांग शरी व्यापिले. अनेक बाण त्या ठिकाणी हनुमंताच्या कपाळावरती मारले. काही बाण त्या ठिकाणी हनुमंताच्या हातावरती भुजांवरती मारले. काही बाण त्या ठिकाणी हनुमंताच्या छातीवरती मारले. अशा प्रकारे सगळीकडेच अखया बाणांचा वर्षाव करतोय. तेची समय मागील वीर वर्षती शस्त्र संभार. तेने आच्छादिला वानर दिवाकर जेव्याम्भी. आणि अखया सोबत जेवढी वानर राक्षस आली होती सर्वांनीच बाण त्या ठिकाणी हनुमंतावरती सोडले. जशा प्रकारे एखाद्या पर्वतावरती पावसाच्या धारा पडाव्यात किंवा सूर्य ढगांमध्ये झाकावा तशा प्रकारे हनुमंतजी बुजाले. गर्ज गर्जोनी पर्जन्य धारा कदान रूपी गिरवरा. तेरी राक्षस सर संभारा अंगी वानरान बांधती. किती जरी विजांचा कडकडाट झाला, मेघांचा गडगडाट झाला आणि धो पाऊस जरी पडला तरी पर्वत ढळत नाही, हालत नाही, छत्री घेऊन पळत नाही. तशा प्रकारे हनुमानजी आढळ आहेत असं सांगतात. निदडी हनुमंताची शक्ती. बाण लागता पिष्ट होती. शस्त्रे भंगुनी पडता क्षिती. रणी मारुती नाटोपे. हनुमंताची शक्ती निधडी आहे. रणभूमीच्या ठिकाणी बाण लागून दणादण त्या ठिकाणी राक्षस त्यांच्याच बाणानं पडतात असं सांगतायत.
व्यर्थ करोणी शत्रू शस्त्रांशी हनुमान उडाला आकाशी अखयाची शक्ती कैसी रथाकाशी चालविला अनेक बाण हनुमंतावरती सोडले हनुमंतानं ती बाण व्यर्थ केली म्हणजे कोणताही पुरुषार्थ बाणाचा हनुमंतावरती चालला नाही हनुमंतानं उड्डाण आकाशात केलं पण रावणाचं पोरग होतं महाराज ते सुद्धा आकाशात हनुमंताच्या माग पाठलाग करत पळाला असं सांगतात कुमार आणि हनुमान वीरा दोघे भिडती निराधार बळवणी ती सुरवर चक्राकार संग्रामी चक्राकार संग्रामी चक्राकार अशा गरगर 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 त्या ठिकाणी हनुमंताच्या आजूबाजूला तो राक्षस फिरू लागलेला आहे युद्ध करतायत असं सांगतात रथाची आगत विगती तैसाची पिलंगत मारुती क्षणिक नवी क्षणिक भीती दुर्धर शक्ती दोघांची क्षणामध्ये जमिनीवरती क्षणामध्ये आकाशामध्ये क्षणामध्ये त्या ठिकाणी समुद्रावरती आहे जाऊन अखया हनुमंतावरती बाण वर्षाव करतोय अखया मारू पाये हनुमंत त्यासी तो घाय नाढळत कपी कुमाराचा करतिघात त्यासी तुरत नाटोपे अखया हनुमंताला मारण्याचा प्रयत्न करतोय हनुमंताला अखयाचा बाण लागत नाही हनुमान त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय अखया हनुमंताला सापडत नाही असं सांगतात क्षणे करत दिसे भूतळी क्षणे दिसे नभस्थळी क्षणे दिसे समुद्र जळी त्रिकुटाचळी एक क्षण क्षणार्धामध्ये रथ आकाशात दिसतोय क्षणार्धामध्ये रथ लंकेवरती दिसतोय क्षणार्धामध्ये रथ समुद्रावरती दिसतोय हनुमानजी आश्चर्य करतायत अखया कुमाराती समर्थ वेडाविला हनुमंत ते वानराती विस्मित कैसे निघात करूयाचा हनुमानजी आश्चर्यचकित झालेले आहेत की अखया एवढ्या चपळ गतीनं पळतोय याला कसं मारावं याचाही विचार हनुमानजी करतायत तो बोलती सैन्य संभाळ युधा अखया कुमार जाणून झाली शिर घ्यावे वानर मारिला एवढ्यामध्ये राक्षस म्हणू लागले यार उग रावणानं पोरग पाठवलं नाही पोरग बलवान आहे अखया निश्चित हनुमंताला मारेल या अपेक्षेनं रावणानं पाठवलंय ठाकोणी अखया कुमार पळू जाता वानर आम्ही राहुणी संग्राम थोर तीरमार करूयासी थकून जर अखया या ठिकाणी ठाकोणी अखया कुमार पळू जाता वानर आम्ही दावणी संग्राम थोर तीरमार करूयासी हनुमंत जर थकून पळायला लागला तर आम्ही याला धनुष्यानं मारू अशा प्रकारच्या गर्जना राक्षस करू लागले राणी नाटोबया अखया कुमार त्यासी मारावयाचा विचार हनुमान विचारी साचार गुप्त प्रकार तो ऐका थकून त्या ठिकाणी अखयाला मारण्याचा हनुमानजी विचार करतायत तर गुप्त प्रकार कशा प्रकारे काय करतायत लक्ष देऊन ऐका कैसे निमारू अखयासी ऐसे विचारिता मानसी कोपाला पुच्चासी राजपुत्रासी वदावया हनुमानजी विचार करू लागले राक्षस सापडत नाही अखयाला कसं मारू शेपुटराव म्हणलं मालक चिंता करायची नाही राग आला शेपटाला म्हणला आपल्या मालकाला चिंता करावं लागायली मग आपलं काय खरंय
त्या ठिकाणी शेपूट काय बोलताय, काय करताय ऐका. कामग्रत आकयासी आणि नाटोपे तो आमासी पुच्छ लागुनी पाठीची रथ चोपासी बांधिला. कामग त्या ठिकाणी रथ होता अखयाचा, इच्छा करील तिकडं पळत होता. परंतु हनुमंताच्या शेपटानं चारी बाजूनं बांधला महाराज. कारण पुढं हनुमान दिसत होता, मागून शेपूट गेलेला पत्ता नाही. रथ बांधला आणि अखया जेरी सांगला. स्वर्ग मृत्यू कैलास पृष्टी रथ पळविता संकटी पुच्छ पुरवनिया पाटी कडकडाटी बांधिला. कैलासाला रथ पळवला, स्वर्गाला रथ पळवला, पण शेपूट म्हणू लागले तू जय श्रीराम म्हणत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही. लाता नोडी छत्रपात करतळे ध्वजासी घात ताल वृक्षांचा घात भंगीला रथ ते काळे. दणकन लाथ घातली महाराज. त्या ठिकाणी ध्वज मोडून टाकला. चापट मध्ये रथाचा आख त्या ठिकाणी मोडून टाकला आणि रथ विरथी अखया केला असं सांगतात. आख चक्र रथ कुबरू पोवळ वेलीच्या दुरा थोरू आठही वारू सारथी विरू किला चकचुरू एके गाये. हनुमंताला एक ठेका दिल्या बरोबर त्या ठिकाणी 8ही घोडे, रथ, आक, चाक सर्व त्या ठिकाणी समाप्त झालं, मोडून गेलं असं सांगतात. पूजनाच विले गांगडी रथ उपडिला कडाडी अखया कुमारी लवड सवडी घातली उडी अतिवेगे. आकामध्ये शेपटाने आडा दिला, रथ असा उचलल्या बरोबर अखया म्हणला मेलो किरे म्हणला आणि उडी टाकून खाली आला असं सांगतात. ओढान खांडे घेऊनी करी मारावया खडगदारी धाविन्नला हनुमानावरी गिरा गजरी गरजोनी. हनुमंताने रथाचा चुरा केला, रथ हिसकवून घेतल्या बरोबर हातात तलवार घेतली, ढाल घेतली आणि हनुमंताला तलवारीनं मारण्यासाठी अखया धावला. राहे साहे हनुमंता तुझ्या करीन मी गाता रणी बंगिले माझ्या रथात जनी श्वाल गता मानिसे. ए हनुमंता थांब मी तुला दाखवतो. रणभूमीच्या ठिकाणी माझा रथ मोडून मोठेपणा दाखवतोस, तुला मी जिवंत ठेवणार नाही. धाके थरकत चमकात ओढणे धडकोनी धावत खडग लघु विद्या तळपत आला त्वरित अतिबळे. रागाने त्या ठिकाणी थर त्या ठिकाणी अखया कापू लागला. तलवार अशी गर 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 फिरवत हनुमंताच्या अंगावरती धावतोय. कुमारानी वानरासी क्षणभूमी क्षणाकाशी युद्ध होता त्या कृषी राशी वदावया. राजा रावणाचा मुलगा आणि रामचंद्र प्रभूंचा भक्त असणारे बजरंग बली क्षणामध्ये जमिनीवरती, क्षणामध्ये आकाशामध्ये युद्ध करतायत, कोणी कोणाला आवरत नाही. वानर मारावया ठाई अखया उपरमे लवलाई हनुमंते वायू वेगे पायी धरिला पायी लघु वेगे. हनुमंताला मारावच म्हणून अखयानं उडी मारली. उडी मारल्याबरोबर हनुमंतानं डावं टंगड हातात धरलं आणि मग काय करतात. हनुमान ती आवेशी बोवंडिता ती आक्रोशी
बोंडी दाटली तयासी देहभावासी विसरला. हनुमंताच्या हातामध्ये अखयाचा पाय सापडल्या बरोबर हनुमंतानं गर 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 अखया फिरवला. साप जर फिरवला तर हाड मोडून जातात म्हणतात. तशा प्रकारे अखयाचं सगळं भान विसरलं आणि अखया मरणाला तयार झाला. ओढान पडिले त्रिकुटावरी खडग पाडिले सागरी मुकुट पडिला सभे माझारे आपांपती भूषणे. राजा रावणाचा मुलगा असणाऱ्या अखयाची तलवार समुद्रात पडली. हातामधलं त्या ठिकाणी ओढण जे काही आहे, ओढण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तलवार आणि खडग नाही, तलवारी सोबत काय असते, ढाल. ढाल त्या ठिकाणी त्रिकुटावरती पडली आणि अखयाचा जो मुकुट आहे तो राजा रावणाच्या भेटीमध्ये राजा रावणाच्या नीट मंत्रालयात पडला असं सांगतात. अंकुणी मावळी आपटिता शिळातळी लंका दुर्ग कापे चळी निधा पातळी उठिला. महाराज असं गर 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 फिरवलं, दणकन मोठा दगड बघून आपटिलं. आपटिल्या बरोबर सगळीकडे दणकन आवाज झाला, लंका हडबडली. दिग्गजा टाळी बैसली कानी पणांगा पातळी पळणी मेरू पडला तुटोनी कापे आवनी येणे माने. मेरू पर्वत तुटून पडावा, दिग्गजांची कांटाळी बसली, जणू काही पाताळातील सर्प दचकले एवढा आवाज अखयाला आदळल्याचा झाला असं सांगतात. हनुमान श्रीराम भक्त चिद्रत्न आयुधा माझे कृपाळू पूर्ण. अखयान देखे जन्म मरण ऐसा संपूर्ण मारिला. अखया मारला, पण कसा मारला, ऐसा मारिला. कारण रामचंद्र प्रभूंचे चित्रत्न भक्त असणारे हनुमानजी आहेत आणि त्यांच्या हातानं मेला म्हणजे पूर्ण मेला. आता माणसं म्हणतात माणूस मेला, मेला नाही, तो पुन्हा जन्माला गेला, कोणत्या तरी जन्माला गेला. कारण मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, मृत्यू हा जीवनाचा एक टप्पा आहे. जीवन कधी संपत, मुक्ती मिळाल्यानंतर. आणि ती मुक्ती मिळते हनुमंताच्या हातानं. कारण कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, आणि त्याची सुरुवात अखयापासून केलेली आहे. अखयाला जिवंत मारलं असं सांगतात. अखया राखावयासाठी रावणे धाडिले कोट्यानुकोटी अश्वगजरथ पळता थाटी पुचे पाटी पुरविले. अखयाचं रक्षण करा म्हणून कोट्यावधी सैन्य पाठवलं होतं. गज, हत्ती, घोडे सर्वांचेच माग त्या ठिकाणी शेपूट लागलं. दामटू दामटू दिसल त्याला धरू धरू आदळून मार देऊ लागला असं सांगतात. ऐसा केला कोंड मार वानरे करोनी शिळा मार रणी पाडिले वीर वीर धरणी धरुधीर प्रभावे. हनुमंताच्या शेपटानं सगळ्यांना गराडा मारला ना असा आवडला. बरोबर हनुमंताने त्या ठिकाणी लांब लांब दगड घेतले, दण ठोकायला सुरुवात केली. महाराज जसं उकळात शेंगदाणे कुचतो की नाही तशा प्रकारे राक्षसांचा सुपडा साफ करतायत. हनुमंते माशिया रीती केली अवघ्याची समाप्ती सुरनर ऋषीवर वर्णिती अगाध कीर्ती हनुमंताचे. अगाध कीर्ती हनुमंताची सूर नर यक्ष किन्नर सर्वजण वर्णन करू लागले. काय बलवान हनुमान आहे. कारण असा मारला होता महाराज अखया, नासक नारळ जोरात आदळावं, ते जसं जसं ढेंडाळ पडतं की नाही तशा प्रकारे अखयाचा बुग्गा करून टाकलेला होता.
प्रत्येक जण हनुमंताचं वर्णन करतोय. सूर वर्षती सुमणी जय जयकार ऋषीजनी कीर्ती पावन त्रिभुवनी धन्यंजनी निज सुत. धन्य आहे अंजनीचा सुत. सूरवर सर्व त्या ठिकाणी कीर्तीचं वर्णन करू लागले असं सांगताय. एका जनार्दना शरण झाले आखया निर्दळण पुढे इंद्रजित हनुमंतारण सावधान अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो पुढं घोर अशा प्रकारचं हनुमंताचं रणांगण होणार आहे. इंद्रजितासोबतच फक्त तुम्ही लक्ष द्या, आम्ही सांगायचं काम करू असं नाथ महाराज सांगताय. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीया हनुमंत दक्ष वधो नाम चतुर्दशाध्याय. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.